बहुचर्चित अशा भोंदू बाबा अशोक खरात महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात आज जवळपास 13 दिवस कंप्लीट होत आहे. एसआयटीला भोंदू बाबाचा ताबा घेऊन जवळपास 12 दिवस झाले. 12 दिवसांमध्ये एसआयटीने लोकच ह्या भोंदू बाबाच्या ऑफिसमध्ये जवळपास 4 वेळा तपासणी केली. 4 वेळा ते जे पीडित आहे त्यांना घेऊन आले होते. त्यांनी पंचनामे केले आणि या पंचनाम्यात नेमकं पोलिसांना काय सापडलंय हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. आपण जर बघितलं तर इथं पहिल्यांदा जेव्हा एसआयटी आली होती त्यांनी पूर्ण ऑफिसचं निरीक्षण केलं. इथं काय काय वस्तू आहेत त्या जमा केल्या. त्याच्यानंतर स्पाय कॅम किंवा जो सीसीटीव्ही कॅमेरा आहे तो कुठं आहे तो स्पॉट बघितला. तिथं त्यांना एक ब्रॉडबँड कनेक्शन सापडलं आणि वायफाय यंत्रणा पण इथं सापडलेली आहे. असं म्हटलं जातं की ही जी वायफाय ब्रॉडबँड लाईन होती आणि हा जो कॅमेरा होता हा भोंदू बाबा अशोक खरात याच्या ऑफिस बॉयने लावलेला होता. आणि एक अशी ही थेअरी म्हटली जात होती की जो ऑफिस बॉय आहे त्याला एका जो अशोक खरातने दुखावलेला जो एक बिझनेसमन होता त्याच्या सांगण्यानुसार जो नीरज आहे त्यांनी ही यंत्रणा इथं लावली होती कॅमेऱ्यांची आणि तो ते व्हिडिओ रेकॉर्ड करत होता. मात्र एसआयटीने याबाबत काहीही खुलासा केलेला नाहीये. आणि त्या व्यतिरिक्त ज्या काही टोटल 8 महिलांच्या तक्रारी सध्या एसआयटीकडे आहेत त्यापैकी 4 ज्या पीडिता आहेत ज्या महिला आहेत त्यांना घेऊन एसआयटीने इथं तपास केलेला आहे. जे व्हिडिओमध्ये व्हायरल असे जे कलश होता तांब्याचा कलश होता तो काही चांदीचे आपल्याला काय म्हणता येईल अगरबत्तीचे स्टँड आणि मूर्त्या इथं भेटलेल्या आहेत. त्या व्यतिरिक्त काही डॉक्युमेंट भेटले होते आणि ज्या दिवशी अशोक खरातला अटक केली होती त्यावेळेस अशोक खरातच्या ह्या ऑफिसमध्ये काही पैसे आणि काही पुस्तकं भेटली होती. काही पुस्तकं कोणती होती कशाची होती हे समोर आलेलं नाही आहे. मात्र हे एसआयटीने तिथं फॉरेन्सिक टीमला बोलवलं होतं. फॉरेन्सिक टीमने अनेक जे फिंगरप्रिंट्स आहेत त्या घेतल्या. त्यानंतर फॉरेन्सिक टीमनी डिजिटली पूर्ण स्क्रीनिंग केलं म्हणजे काय तो ऑफिसचा 360 डिग्री व्ह्यू केलेला आहे. त्याच्यानंतर स्पॉट कसा होता आतमध्ये काय काय होतं तो जो टेबल आहे खुर्ची आहे हे सर्व 360 डिग्री रेकॉर्ड केलेलं आहे. हे डिजिटल पुरावे ग्राह्य धरले जातात आणि ह्या डिजिटल पुराव्यांवर सध्या यासाठी पूर्णपणे अवलंबून आहे. दुसऱ्या बाजूला जे अशोक खरातचे दोन्ही फोन आहेत ते डिकोड करायचं काम चालू आहे. त्याच्यात जे जवळपास 2,500च्या आसपास नंबर असं म्हटलं जातं की हे राजकीय नेत्यांचे आहे किंवा मोठ्या VVIPंचे आहे. मात्र ते वेगळ्या किंवा कोडच्या लँग्वेजमध्ये सेव्ह केल्याने ते कोणाचे आहेत या मागे सध्या एसआयटी लागलेले आहे. अगदी एका फोनचं त्यांनी क्लोन केला आहे आणि आता तो डिकोड करायच्या मागं एसआयटी चांगले एक्सपर्ट्स घेतलेला आहे. दुसऱ्या बाजूला जी एसआयटीची टीम आहे ही जी महाराष्ट्र पोलीस अकॅडमी आहे MPM इथं सध्या अशोक खरातला घेऊन दिवसेंदिवस रोज चौकशी करते आहे. मात्र अशोक खरात हा तपासात सहकार्य देत नाहीये. मागच्या पोलीस रिमांडच्या वेळेस जे सरकारी वकील त्यांनी पण कोर्टासमोर हीच बाजू मांडली होती की अशोक खरात जे आहे हे तपासात सहकार्य करत नाही. दुसरा जो त्याचा ऑफिस बॉय आहे नीरज याला घेऊन एसआयटीनी खरात आणि नीरज यांना समोरासमोर बसवलं होतं. मात्र यावेळेसही खरातने अतिशय हुशारीने शांत बसला किंवा तोंड गप्प ठेवलं होतं. त्यामुळे कुठेही जो लीड अपेक्षित होता या चौकशीत एसआयटीला तो भेटलेला नाहीये. तर दुसऱ्या साईडला जो पुण्याचा एक व्यावसायिक आहे ज्याच्या पैशावर अशोक खरात हा 21 देश फिरला होता. त्यांनी मर्सिडीज दिली होती. त्यांनी पण एक तक्रार खरातच्या विरोधात केलेली आहे. त्याची पण चौकशी MPAला झाली आहे. त्याचे पण काही स्टेटमेंट वेळोवेळी 2 ते 3 वेळा रेकॉर्ड केले गेले आणि आता हे बघणं एक उत्कुंठा वाढवणारं ठरेल की तिघं जेव्हा बसतील नीरज तो पुण्याचा व्यावसायिक आणि खरात तर त्यावेळेस एसआयटीला काही वेगळे लीड भेटताय का? कारण एसआयटी प्रयत्न करते खरातनी बोलावं. खरात मात्र बोलायला तयार नाहीये अशी अवस्था आहे आणि एसआयटीला जे लीड पाहिजे ते भेटत नाही. सध्या तरी एसआयटीने जे त्यांचा तपास आहे तो पीडितांभोवती आणि त्याचे जे केसचे जे पुरावे याच्या भोवती केलेला आहे. यापुढे एसआयटी जेव्हा जाईल तेव्हा आर्थिक गुन्हे असतील त्याच्यानंतर फसवणुकीचे गुन्हे आहेत आणि त्यानंतर मग राजकीय कनेक्शन आणि राजकीय लाभार्थी किंवा जे प्रशासनिक लाभार्थी आहेत त्यांच्याकडे एसआयटीचा मोर्चा वळवला जाईल असं एकंदर एसआयटीच्या ज्या अधिकाऱ्यांशी आम्ही बोललो ज्या सूत्रांशी आम्ही बोललो त्याच्यावरून समोर येतं आहे. सध्या तरी एसआयटीचा फोकस हा पीडिता त्यांच्यावर झालेला अत्याचार आणि त्याचे पुरावे याच्यावरच केंद्रित आहे. प्रवीण ठाकरे, मुंबई तक.